अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। देव आज तुला म्हणतोय, प्रिय बाळांनो, तुमच्या जीवनात येणाऱ्या क्षणांमध्ये परिवर्तनाची आणि आशीर्वादांची मोठी संधी आहे। ही पुढील 6 मिनिटे महत्त्वाची आहेत। आपल्या नशिबाला आकार देण्याची क्षमता धरून ठेवा। देव आज तुला म्हणतोय, हरकत नाही, कितीही वाईट वेळ असू देत, तुला कितीही अडकलेलं वाटू देत, तुम्ही किती रडला आहात हे मला माहीत आहे, तुझ्या इच्छा अपूर्ण राहिल्या आहेत हे मला माहीत आहे, तू निराश आहेस हे मला माहीत आहे, पण मी तुला वचन देतो, तुझे हे दिवस कायम राहणार नाहीत। आता सर्व काही बदलणार आहे। तुझा फक्त माझ्यावर घट्ट विश्वास असू देत। काळजी करणे थांबवा। माझी तुमच्यासाठी खास योजना आहे। मी तुमच्यासाठी जे काही करतो ते तुम्हाला समजत नाही, पण ते नक्कीच तुमच्या भल्यासाठीच माझ्या योजना असतात। तू खूप प्रयत्न केले आहेत आणि तुझी प्रगती मार्गी लागणारच आहे। तुझे आशीर्वाद तुला मिळणारच आहेत। देवाचा तुझ्यासाठी संदेश आहे, तू घाबरू नकोस। कधी कधी लोक घाबरतात कारण ते कुठे जात आहेत किंवा पुढे काय करायचे आहे हे त्यांना माहिती नसते, पण जेव्हा आपण हरवतो तेव्हा देव आपल्याला मार्ग दाखवू शकतो। आपण कोण आहोत याची तो आपल्याला आठवण करून देऊ इच्छितो, जेणेकरून आपण नेमके कुठे जात आहोत याची आपल्याला खात्री नसली तरी आपण प्रवासात कोण आहोत हे आपल्याला कळेल आणि सगळं ठीक होणार आहे याची आपल्याला जाणीव होते। आपल्या आयुष्यात काय घडते हे महत्त्वाचे नाही, हे ठीक आहे, कारण देव नेहमी आपल्या बरोबर असतो। चांगली आणि वाईट वेळ ही सारखीच असते आणि तो आपल्याला कधीही एकटे सोडत नाही। जरी आपल्याला सभोवतालच्या सर्व गोष्टी तुटल्यासारख्या वाटत असतानाही आपण सर्वांशी दयाळू आणि चांगले वागण्याचा प्रयत्न केला पाहिजे, कारण परमेश्वराला असे भक्त खूप प्रिय असतात। आपण इतरांनाही क्षमा केली पाहिजे, कारण देवाने आपल्या पापांची क्षमा केली आहे आणि आपल्याला शुद्ध बनवले आहे। काही जण देवाच्या आज्ञेचे उल्लंघन करतात, ते चुकीच्या ज्ञानाच्या झाडांची फळे खातात, ज्यामुळे ते आता देवापेक्षा देखील शहाणे झाले आहेत आणि त्यांना माहित होते की या जगात वाईट अस्तित्व आहे, परंतु तरीही त्यांनी एकमेकांसमोर नग्नता लपवून ते इतरांसमोर लपवण्याचा प्रयत्न केला। त्यांनी वाईट गोष्टी जाणून घ्याव्यात अशी देवाची इच्छा होती। त्यांनी त्यांच्यावर प्रेम करणारे आणि एकमेकांची काळजी घेणारे चांगले लोक असावेत अशी त्याची इच्छा होती, परंतु त्यांनी ऐकले नाही आणि त्याऐवजी त्यांना देवाची गरज नाही असे ठरवले, कारण त्यांनी विज्ञान आणि ज्ञानाद्वारे त्यांना आवश्यक ते सर्व काही शिकले आहे। काहींनी आयुष्यात घडलेल्या प्रत्येक गोष्टीसाठी देवाला दोष दिला। तुम्ही कल्पना करू शकत नाहीत त्यापेक्षा देव तुमच्यावर जास्त प्रेम करतो। तो आपल्या मुलांना शांती, आनंद, आशा, उद्देश, प्रेम आणि आनंदाने भरलेले सुंदर जीवन देऊ इच्छितो, परंतु आपण देवाच्या दर्जानुसार राहिलो नाहीत, म्हणूनच आपण देवाच्या प्रेमास पात्र आहोत असे आपल्याला सहसा वाटत नाही। आपण असे मानतो की आपला पापीपणा आपल्याला प्रेमळ बनवतो, पण असे नसते। पापी लोक आयुष्यात कधी सुखी राहू शकत नाहीत। जग संकटात आहे ते केवळ आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या सर्व वाईट गोष्टींमुळे नाही, तर जग संकटात आहे कारण लोकांना काय चालले आहे हे समजत नाही। जर तू हे शांतपणे ऐकलेस तर तुझ्या भाग्यात एका रात्रीत चमत्कार होईल।
जर तू हे शांतपणे ऐकले तर तुझ्या भाग्यात एका रात्रीत चमत्कार होईल. मी तुम्हाला स्वतःमध्ये पूर्णपणे विलीन करण्यासाठी नियुक्त करतो आणि त्यामध्ये काय उलगडणार आहे ते मी तुमच्यासाठी नियत केलेले असाधारण आशीर्वाद उघडण्याची गुरुकिल्ली आहे. क्षण गमावू नका, कारण तुमच्या दैवी भेटवस्तूंचा मार्ग या संदेशांमध्ये आहे. तू एकटा नाहीस. वाईट गोष्टींशी झगडणारा तू एकटा नाही आहेस. तुमचे आई वडील, तुमचे आजी आजोबा या गोष्टींशी झगडलेले आहेत. तुमचा मित्रपरिवार, तुमच्या कुटुंबातील सदस्यांनी या गोष्टींशी संघर्ष केला आहे. फक्त दुःख तुझ्याच आयुष्यात आहे असे नाही. या दुनियेतील प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात दुःख आहे. देवाला तुमचा सर्वात चांगला मित्र, जीवनातील तुमचा जोडीदार पाहिजे आहे. देव तुमचा आनंद आणि शक्ती बनवू इच्छितो. तो तुम्हाला तुमची भीती आणि अडथळ्यांवर मात करण्यास मदत करू इच्छितो. देवाची इच्छा आहे की तुम्ही अर्थपूर्ण आणि उद्दिष्टपूर्ण जीवन जगावे, जिथे तुम्ही स्वतःला आणि इतरांना सोयीस्कर कराल, जिथे तुम्हाला योग्य आणि अयोग्य काय आहे हे माहिती असेल. देव तुम्हाला तुमच्या समस्यांवर विश्वास ठेवून त्यावर मात कशी करायची हे समजावून सांगत आहे. देव तुम्हाला हव्या असलेल्या इच्छित गोष्टी लवकरच देणार आहे. त्यावर विश्वास ठेवा. देव तुमच्या आयुष्यात मित्र, गुरु आणि देवदूत पाठवत आहेत. देव तुमच्या आयुष्यात एक असा व्यक्ती पाठवत आहेत जो तुम्हाला तुमच्या स्वतःच्या पायावर उभे राहण्यास मदत करू शकतात. जेव्हा गोष्टी कठीण असतात तेव्हा देव तिथे असण्याची इच्छा करतो, जेणेकरून तुम्हाला कळेल की कोणतीही गोष्ट आपल्याला कधीही तोडू शकत नाही. देवाचा संदेश म्हणजेच प्रेम. आपल्या शेजाऱ्यांवर स्वतःसारखे प्रेम करा. जर तुम्हाला स्वतःवर प्रेम कसे करावे, देवावर प्रेम कसे करावे हे माहीत नसेल तर तुम्ही शेजाऱ्यांवर देखील प्रेम करू शकत नाही. देव तुमच्यावर सर्वात आधी प्रेम करतो आणि नंतर इतर सर्वांवर देखील करतो. जर तुम्हाला माहीत असेल की तुमच्यावर देवाचे प्रेम आहे आणि तो प्रत्येकावर बिनशर्त प्रेम करतो, तर तुमच्यासाठी इतरांवर देखील प्रेम करणे सोपे होईल. आणि जर इतरांनी पाहिले की तुम्ही त्यांच्यावर खूप प्रेम करत आहात तर ते तुमच्यावर त्याच प्रकारचे प्रेम देण्यास नेहमी तयार होतील. देवाकडे एक संदेश आहे जो तुमचे जीवन बदलू शकतो आणि तुम्हाला शहाणपणा, परिपक्वता आणि प्रेमाच्या नवीन स्तरावर नेऊ इच्छितो. देवाला जग बदलण्यासाठी तुमचा वापर करायचा आहे. जर तुमचा परमेश्वराच्या शक्तीवर विश्वास असेल तर श्री गुरुदेव दत्त टाईप करा. देव म्हणतो की तुम्ही एकटेच या जगात नाही आहात. तुमच्या आजूबाजूला अशाच गोंजारलेल्या माणसांनी तुम्ही वेढलेले आहात. ते जीवनाबद्दल, मृत्यूबद्दल, प्रेमाबद्दल, देशाबद्दल आणि पृथ्वीवर आपले अस्तित्व निर्माण करणाऱ्या इतर सर्व गोष्टींबद्दल ते गोंधळलेले आहेत. आपल्यापैकी प्रत्येकासाठी देवाची योजना आहे आणि आपण हे सत्य कधीही विसरू नये. जोपर्यंत आपण या पृथ्वीवर राहतो तोपर्यंत आपल्याला कठीण प्रसंगांना सामोरे जावावं लागेलच, यात प्रश्नच नाही. तथापि जेव्हा या परीक्षा येतात तेव्हा देवाला आपल्याकडून काय हवे आहे ते शोधण्यासाठी आपल्याला ती सर्वोत्तम संधी असते. आपण हे ऐकू शकत नाही, परंतु ते देवाने पाठवले आहे यावर आपण विश्वास ठेवू शकतो. जसे की आता आपण हा देवाचा संदेश ऐकत आहात. तुम्ही आनंदी व्हावे अशी देवाची इच्छा आहे. तुम्ही शांत व्हावे अशी त्याची इच्छा आहे.
तुम्ही निरोगी व्हावे अशी देवाची इच्छा आहे आणि तुम्ही दीर्घ परिपूर्ण आयुष्य जगावे अशी देवाची इच्छा आहे। आजचे जग अशा समस्यांनी भरलेले आहे ज्या केवळ देवाच्या सामर्थ्यानेच सोडवल्या जाऊ शकतात। जगाला तारणहाराची गरज आहे आणि समर्थ माऊली हा एकमेव उपाय आहे। हा संदेश तुमच्या जीवनावर कसा परिणाम करेल हे तुम्हाला जाणून घ्यायचे असेल तर शेवटपर्यंत ऐकत राहा। देवाला तुझ्याशी बोलायचे आहे। देव तुम्हाला सांगू इच्छितो की तुमच्यावर तो कसा प्रेम करतो आणि तो तुमच्यासोबत कायम कशा प्रकारे असतो। माझ्या प्रिय बाळा, देव असा प्राणी नाही की ज्याला आपल्याला पाहिजे ते सर्व देता येईल। तो एक असा प्राणी आहे जो तुमच्यावर खूप प्रेम करतो, जो तुमच्याशी कोणत्या ना कोणत्या मार्गाने संवाद साधण्याचा प्रयत्न करतो, ज्याद्वारे त्याचे प्रेम तुम्हाला दिसू शकेल। देव आपल्याला दुःख देऊ इच्छित नाही, तर त्याच्याबरोबर स्वर्गातील आनंद काळाचे जीवन देऊ इच्छित आहे। ही सर्वात मोठी भेट त्यांनी आपल्याला दिली आहे। देव म्हणतो, मला तुमचा गुरु नाही तर तुमची आई व्हायचा आहे। तो तुम्हाला स्वातंत्र्य देऊ इच्छितो। तो तुम्हाला आनंदाने भरलेले जीवन जगण्यास मदत करू इच्छितो। जिथे दुःख आहे, नैराश्य आहे, तिथे देव देखील आहे। चिंता करू नकोस, आता तुझे देखील सुखाचे दिवस चालू होणार आहेत। देव तुमच्यावर तुमच्या कल्पनेपेक्षा पण जास्त प्रेम करतो आणि जर तुम्ही फक्त त्यावर विश्वास ठेवत असाल तर तुम्हाला हवं ते सर्व काही देव लवकरच मिळवून देईल। देव म्हणतो, तुमचे जीवन निरर्थक आहे असे काही नाही, तर तुम्ही ते अर्थपूर्ण बनवू शकता। तुमचे आयुष्य कसे घडेल हे ठरवण्याची ताकद त्या परमेश्वराकडे आहे। काही लोक म्हणतात की देव अस्तित्वात नाही। ते असे म्हणतात कारण त्यांना वेदना आणि दुःख यांसारख्या गोष्टी सखोलपणे कशा स्पष्ट कराव्यात हेच माहीत नाही। परंतु मला वाटते की हे खरे नाही। मला वाटते की देव अस्तित्वात आहे आणि मला वाटते की देवाचा संदेश जो कोणी श्रद्धेने ऐकतो त्याला देव कधीच काहीच कमी पडू देत नाही। जर तुम्हाला देवाकडून काही ऐकायचे असेल तर तुम्हाला फक्त त्यालाच विचारायचे आहे। फक्त त्यालाच तुमच्या आशा, तुमची भीती, तुमचा त्रास, तुमचा आनंद, भविष्यासाठी तुमच्या योजना आणि वर्तमान क्षणाबद्दल तुमच्या चिंता फक्त आणि फक्त देवाला सांगा आणि नंतर त्याच्या प्रतिसादाची परीक्षा करा। नक्कीच तुम्हाला योग्य तो मार्ग मिळेल। देवाचा संदेश असा आहे की आपण सर्व एकत्र जोडलेले आहोत। आपण आपल्या घराचा एक भाग आहोत आणि आपण एकमेकांशी आदर, दयाळूपणा आणि करुणेने वागले पाहिजे। तुमच्या आयुष्याच्या प्रत्येक भागात देव शोधायचा आहे। तुम्ही कुठेही गेलात किंवा कुठेही निघालात तर तुम्ही त्याच्यापासून कधी सुटू शकत नाही। तो तुम्ही ज्या दुःखांना तोंड देत आहात, तुम्ही ज्या आव्हानांना तोंड देत आहात त्यामध्ये तो तुम्हाला मार्गदर्शन करू इच्छितो आणि तुमच्या जीवनात शांती, आनंद मिळवण्यास मदत करू इच्छितो। देव म्हणतो, तुमचे पुढील अश्रू आनंदाचे असतील। देव सध्या तुमच्या बाजूने चालला आहे। तुम्हाला भरपूर संपत्ती, आरोग्य आणि आनंदासाठी निवडले आहे। फक्त लक्ष केंद्रित करा आणि तुमचे आशीर्वाद वाढू पहा। ही एक पृष्टी आहे की एक मोठे यश लवकरच तुमच्यापर्यंत येत आहे। तुमची चिकाटी तुम्हाला तुमच्या आयुष्यातील मोठ्या आणि चांगल्या प्रवृत्तीच्या दिशेने नेत आहे। देव म्हणतो, तुम्ही तुमच्या अध्ययासाठी योग्य वेळेवर आहात।
सर्व आधीच्या अध्यायांनी तुम्हाला या क्षणासाठीच तयार केलं आहे. हे असे पृष्ठ आहे जे तुम्ही यापूर्वी कधीही पाहिलं नसेल. प्रक्रियेवर विश्वास ठेवा. तुम्ही तयार असाल तर होय अशी कमेंट करा. देव तुम्हाला कधीही रिकामे सोडणार नाही. तुम्ही गमावलेल्या प्रत्येक गोष्टीची तो जागा घेईल. जर त्याने तुम्हाला काहीतरी खाली ठेवण्यास सांगितले तर त्याचे कारण हे आहे की तुम्ही काहीतरी मोठे उचलावे असे देवाला वाटते. जे दिसत नाही ते पाहून निराश होऊ नका. ते संपलेले नाही, कारण देव अजूनही कार्य करत आहे. पडद्यामागे अशा गोष्टी घडत आहेत जे आपण पाहू शकत नाही. त्याचे आभार मानत राहा की तो आपल्या मार्गात आहे. सहमत असाल तर धन्यवाद देवा कमेंट करा. या महिन्याच्या अखेरीस तुम्ही जे गमावलं आहे त्यापेक्षा जास्त देव तुम्हाला परत करेल. देव तुम्हाला खूप मोठ्या चमत्कारांसाठीच तयार करत आहे. तयार असाल तर होय कमेंट करा. देव आज तुला म्हणत आहे, मला माहित आहे की तुला मदतीची गरज आहे. मी तुम्हाला मदत करेल. मी नेहमीच तुमच्यासाठी इथे आहे. मी कधीही तुझी साथ सोडत नाही. मी तुझ्यावर बिनशर्त प्रेम करतो. तुमची इच्छा असलेली प्रत्येक गोष्ट तुमची वास्तविकता बनू शकते आणि तेही तुमच्या विचारांपेक्षा लवकर. लोकांमध्ये सर्वोत्कृष्ट असे डोळे मिळावेत यासाठी नेहमी प्रार्थना करा. वाईटाला माफ करणारे हृदय जे कधीच देवावरील विश्वास गमावत नाही. देवाला तुमच्यावर खूप प्रेम आहे. तुम्हाला कधी काय द्यायचे आहे हे देवाला माहीत आहे. विश्वासात राहा, भाग्यवंत व्हाल. नम्र व्हा आणि कधीही असा विचार करू नका की तुम्ही इतर कोणापेक्षा तरी वाईट आहात. तुम्ही तयार असाल तर होय कमेंट करा. जर संघर्ष नसता तर तुमच्यात ताकद नसती. तो तुम्हाला तोडत आहे असे वाटत असतानाही देव नेहमीच तुम्हाला बांधत असतो. जेव्हा तुम्ही तुमच्या समस्यांवर लक्ष केंद्रित कराल तेव्हा तुम्हाला अधिक समस्या असतील. तुम्हाला अनेक संधी मिळतील. शांतपणे म्हणा, देवा मी मनापासून तुझ्यावर विश्वास ठेवतो. तुला मला जिथे घेऊन जायचे आहे तिथे मी जाईन. माझे नेतृत्व करा. देव तुमचे नाव इतके सामर्थ्यवान बनवणार आहे की जे लोक तुमचे अनुसरण करणे थांबवतील ते देखील तुमच्याबद्दल ऐकतील आणि तुम्ही ज्याला स्पर्श कराल ते सर्व इतके धन्य होतील की त्यांनी तुमच्यावर कधीही विश्वास ठेवला नाही ते लोक तुमच्याकडे पाहू लागतील. तुमच्या जीवनाचा नाश करणाऱ्या वादळांमधून काहीतरी चांगले घडवून आणण्याचे वचन देव तुम्हाला देत आहे. देव म्हणतो, तुमच्या स्वतःवर थोडेसे जास्त प्रेम करा. तुम्ही उत्क्रांत होत आहात, शिकत आहात, बरे होत आहात, वाढत आहात आणि स्वतःला एकाच वेळी शोधत आहात. ते तुमच्यासाठी जादुई बनणार आहे. एकदा आपण ठरवले की आपल्याला चांगले जीवन हवे आहे तर मग विश्व आपल्यासाठी ते मिळवण्यासाठी गोष्टी हलवण्यास सुरुवात करेल. आपल्याला आवश्यक असलेले लोक भेटतील. आपल्याला आवश्यक असलेले दरवाजे उघडे होतील. पण जोपर्यंत तुम्ही निर्णय घेत नाहीत तोपर्यंत काहीही शक्य नाही. एकदा आपण खरोखर प्रामाणिकपणाने निर्णय घेतला की मग चमत्कार नक्की घडतात. तुम्ही तयार असाल तर होय कमेंट करा. संकटांना खेळू द्या, संकेतांचे अनुसरण करा आणि आपल्या वाढीसह अधिक सुसंगत राहा. या आठवड्याच्या शेवटी तुमचे नशीब बदलेल आणि तुम्हाला विजयी वाटेल. तुमच्या संपूर्ण जीवनात तुम्हाला आलेल्या सर्व वेदना आणि संकटांपासून तुम्ही मुक्त व्हाल.
आजचा संदेश पाहून तुम्हाला वाटत असेल की हे पूर्वीचे नाही पण वास्तव खरे आहे. तुम्ही योग्य ठिकाणी आहात. तुमच्या शंकांना तुमचा प्रकाश दफन करू देऊ नका. मनात भीती बाळगू नका. बाळा, मी तुझ्या सोबत कायम आहे. सहमत असाल तर होय कमेंट करा. जे घडत आहे त्यावर विश्वास ठेवा. मी तुझ्या आयुष्यात असे काहीतरी करणार आहे ज्याचा तू स्वप्नातही विचार केला नसशील. काहीतरी महान या आठवड्यात तुमच्यासाठी होईल. संपूर्ण विश्व पडद्यामागे तुम्हाला सर्वात सुंदर आणि अनपेक्षित मार्गांनी आश्चर्यचकित करण्यासाठीच काम करत आहे. आजची प्रार्थना तुम्ही ऐकू शकता किंवा मग माझ्या पाठी बोलू शकता. हे परमेश्वरा, दयाळू प्रभू, हे जीवन चालू ठेवण्याच्या कृपेबद्दल तुझे खूप खूप धन्यवाद. या दिवसात माझ्यासाठी चांगले करण्याची, तुझ्या इच्छेने पालन करण्याची संधी मिळो. परमेश्वरा, माझ्या गरजा आणि सर्व मला पुरवून द्या. हे सर्व तुझ्याकडून आले आहे कारण तो विपुलतेचा झरा आहेस. सर्वांपासून माझे रक्षण करा आणि माझ्या पायांना शाश्वत जीवनासाठी फळं देणारे मार्ग दाखवा. प्रभू, कायम माझ्या बरोबर राहा. तुम्ही ही प्रार्थना केली असेल तर गॉड इज ग्रेट टाईप करा. तुमचे जीवन पुनर्संचयित केले जाईल. तुमच्या अपेक्षा पूर्ण होतील आणि तुमच्या आयुष्यात आशीर्वाद आणि चमत्कार येतील. प्रार्थना करा. सर्व दुःख जाऊ द्यात. प्रयत्न चालू ठेवा. निकालाची सक्ती करू नका. योग्य वेळी योग्य दरवाजे उघडण्यासाठी फक्त देवावर विश्वास ठेवा. तुमचा देवावर विश्वास असेल तर होय टाईप करा. देव म्हणतो, या वर्षी तुम्हाला मोजताही येणार नाहीत इतके आशीर्वाद मिळतील. मला मानवापलीकडील प्रिय, तुझ्या आयुष्यात पहिलं स्थान ठेव. तुझ्यासोबत काहीतरी सकारात्मक आणि अनपेक्षित घडणार आहे. आता डोक्याला ताण देणे थांबवा. देव तुमचे दुःख पाहतो आहे. तो तुम्हाला नवीन संधी देईल, पूर्वीपेक्षा मोठी आणि चांगली. या जगात तुम्हाला त्रास होईल पण तुम्ही एक गोष्ट मनावर घ्या. मी जगावर मात केली आहे. कोणीच कधीच परिपूर्ण नसतो. आम्हाला फक्त हे माहीत आहे की तुझ्या प्रयत्नांना यश देवाला द्यायचं आहे. एक दिवस मला आशा आहे की तुम्हाला हे लक्षात येईल की तो परमेश्वर सर्व ठिपके जोडत आहे. तुझे आयुष्य गुलाबाच्या काट्यांप्रमाणे झाले असेल तर लक्षात घ्या की मी लवकरच ते काटे तोडणार आहे. आज ज्याला देवापासून दूर जावं वाटतं आहे त्यांच्यासाठीच मी प्रार्थना करत आहे. मला फक्त तुम्हाला आठवण करून द्यायची आहे की तो तुमच्या बरोबर आहे, जरी तुम्ही त्याला अनुभवू शकत नसाल. तुमचा विश्वास असल्यास तू माझा सांगाती कमेंट करा. देवाची वेळ तुम्हाला वाटते त्यापेक्षा लवकर असू शकते. आता तयार व्हा. तुम्ही कशाचाही सामना करत असलात तरी लक्षात ठेवा, तुम्हाला विजय मिळवून देण्यासाठी तुमच्या शत्रूंविरुद्ध लढायला तुमच्याबरोबर जाणारा तुमचा देव तुमचा परमेश्वर आहे. तुम्ही पुन्हा हसणार आहात. तुमचा पुन्हा विश्वास बसणार आहे. तुम्ही पुन्हा प्रेम करणार आहात. तुम्ही गमावलेले सर्व काही देव परत करणार आहे. ती धन्य आहे जिला समजते की तिला फक्त शांत आणि शांतच राहायचं आहे, कारण देव तिच्या लढाया लढेल आणि तिच्या वतीने मध्यस्थी करेल. तुमचा विश्वास असल्यास तू माझा सांगाती टाईप करा. देव म्हणतो, एक दिवस असा येईल की तू मला येऊन बोलशील, धन्यवाद देवा, तुम्ही माझी आवडती इच्छा पूर्ण केली.
हा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आत्ताच आपलं भक्तिमय चॅनेल सबस्क्राईब करा आणि ज्यांना याची गरज आहे त्यांना नक्की शेअर करा। या क्षणी तुझी इच्छा मला सांग, लवकरच ती इच्छा पूर्ण होईल। आमच्यावर विश्वास ठेव, आम्ही सदैव तुझ्या सोबत आहे। देव म्हणतो, तुझ्या आयुष्यात माझे आशीर्वाद अजूनही टिकून आहेत आणि टिकून राहतील। चल परत उठ आणि प्रयत्न करत राहा। तुझे आयुष्य संपले नाही बाळा। मी तुझ्या आयुष्यात तुला असे देईल की तू त्याचा विचारही सोडला होतास। मी तुझ्यावर प्रेम करतो माझ्या मुला। मी तुला सांगितले आहे की मी तुला कधीही निराश करणार नाही। मी तुम्हाला काय आशीर्वाद देतो याची काळजी घ्या। मनापासून त्याची कदर करा आणि त्याच्यावर प्रेम करा। या आठवड्यात तुमच्यासाठी एक चमत्कार घडेल। तुम्ही अनुभवलेला हा सर्वात महत्त्वाचा बदल असेल। तुम्ही तयार असाल तर आत्ताच हा व्हिडिओ लाईक करा। अभिनंदन, तुमचा दुष्काळ संपला। तुमच्यावर आशीर्वाद, उपचार, सकारात्मक बदल, प्रेम, नवीन संधींचा वर्षाव होणार आहे। तुमच्या सर्वात फायदेशीर प्रार्थनांची उत्तरे दिली जातील। विश्व तुमच्या मार्गातून विषारीपणा काढून टाकत आहे। पैसा तुमच्या वाटेवर येत आहे। प्रेम तुमच्या वाटेवर येत आहे। तुम्ही पूर्वीपेक्षा जास्त आनंदी व्हाल। बाळा, जेव्हा तू आमच्या नामस्मरणात गुंग होतो तेव्हा मला तुझ्या संकटात धावून यावेच लागते। त्यामुळे तुझ्या कामातून वेळ काढून माझे नामस्मरण तुझ्या मुखात चालू राहू देत। अनपेक्षित जादूंची आश्चर्ये तुमच्या आयुष्यात प्रवेश करणार आहेत। संपूर्ण विश्व तुम्हाला साथ देईल। तुमची स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुम्हाला अधिक ऊर्जा दिली जाईल। आपल्या जीवनातील सर्व क्षेत्रांमध्ये वाढीसाठी तयार राहा आणि हा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आत्ताच आपलं हे भक्तिमय चॅनेल सबस्क्राईब करा आणि ज्यांना याची गरज आहे त्यांना शेअर करा। तुमची परिस्थिती बदलेपर्यंत नेहमी प्रार्थना करा। चमत्कार दररोज घडतात म्हणून कधीच हार मानू नका। देव तुमच्या आयुष्यात खूप लवकर बदल करू शकतो। कायम देवाच्या नामस्मरणात राहा। तुमचे दुःख इतरांना सांगत बसण्यापेक्षा ते तुमचे दुःख देवाला सांगण्याचा प्रयत्न करा। ते नेहमी देवाला सांगा। इतरांना सांगून काहीच होणार नाही, तर देवाचं नाव घेऊन नक्कीच आयुष्यात चमत्कार घडू शकतो। आपण ज्या सर्व गोष्टींबद्दल काळजीत आहात त्याबद्दल लवकरच फरक पडणार आहे। प्रत्यक्षात बदल तुमच्या मार्गावर येत आहेत। जुने दुःख, जुने विचार सोडून द्या आणि हे नवीन आशीर्वाद स्वीकारा। योग्य वेळ आली आहे। तुझ्या आयुष्यात खूप दुःख आहे, संकट आहेत, पण तू चिंता करू नकोस। अपघाताने काहीच होत नाही। देव तुझ्यासाठी महान योजनांची तयारी करत आहे। तुझ्या सुखाच्या वाटेवर मी येत नसलो तरी तुझ्या दुःखांच्या वाटेवर मी सदैव तुझ्या सोबत असतो। मी तुला दिसत नसलो तरी कोणत्या ना कोणत्या रूपात येऊन मी तुझ्याशी बोलत असतो। चिंता करू नकोस, मी सदैव तुझ्या सोबत आहे। आज देवदूत तुला सांगत आहेत, तुझी कर्म चांगली आहेत। तुझ्या कर्मावर विश्वास ठेव आणि प्रयत्न चालू ठेव। परमेश्वराचं नाव घेऊन दैवी शक्तीशी कनेक्ट हो आणि मग बघ आयुष्यात चमत्कार व्हायला सुरुवात होईल। एकही क्षण काळजीत घालवू नका। परमेश्वर सदैव तुमच्या सोबत आहे। शांतपणे देवाला म्हणा, हे परमेश्वरा, माझ्यासाठी जे योग्य नाही ते माझ्या आयुष्यात देऊ नकोस आणि मला त्यांची चिंता न करण्याची बळ दे। शांतपणे 3 वेळा म्हणा किंवा मग टाईप करा, मी भाग्यवान आहे,
माझ्याबरोबर सर्व काही चांगले घडत आहे. मी देवाची सर्वोत्तम निर्मिती आहे. चारही दिशांनी पैसा माझ्याकडे आकर्षित होत आहे. मी निरोगी आणि मी सुंदर आहे. मी भाग्यवान आहे. माझ्याबरोबर सर्व काही चांगले होत आहे. मी देवाची सर्वोत्तम निर्मिती आहे. चारही दिशांनी पैसा माझ्याकडे आकर्षित होत आहे. मी निरोगी आणि सुंदर आहे. मी भाग्यवान आहे. माझ्याबरोबर सर्व काही चांगले होत आहे. मी देवाची सर्वोत्तम निर्मिती आहे. चारही दिशांनी पैसा माझ्याकडे आकर्षित होत आहे. मी निरोगी आणि सुंदर आहे. तुमच्या चिंता आणि भीतीपेक्षा तो देव मोठा आहे. नेहमी प्रार्थना करा, विश्वास ठेवा आणि पुढे जा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. तर प्रेमळ गुरुभक्तांनो, तुम्हाला आजचा परमेश्वरी संदेश कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. तुम्ही जर आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. तसंच ती घंटी देखील वाजवायला विसरू नका, जेणेकरून आपल्या नवनवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल. श्री गुरुदेव दत्त. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा.